चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फायनल साठी दोन संघ सज्ज झाल्यात. खरं तर आपण पाहिलं 26 संघांना स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करण्यात आलं आणि त्याच्यातनं आता केवळ दोनच संघ जे आहेत ते फायनल पर्यंत पोहोचलेत. एकीकडे भाव्यांशी 11 यंगस्टार नारपोली ग्रामीण भागातनं संघ जो आहे तो फायनल मध्ये खेळतो. दुसरीकडे टीम शौर्य 11 नावडे आरपीएल लॉट्स मधून हा संघ आज सुपत्रीमध्ये आला आणि त्यानंतर सरळ फायनल मध्ये दोन्ही संघाला आपण देऊया आयोजकांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू अगदी सुंदर आणि डिक्लर झोन मध्ये एक धाव प्राप्त झाली. सिंगल घेत खातं खुलं झालंय अमित नाईकचं. ज्या अमित नाईकनं आज नावडे टीमसाठी महत्वाची भूमिका निभावली. कॅप्टन म्हणून त्यानं खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि जिम्मेदारीनं क्रिकेट खेळलं. कॅप्टन कसा असला पाहिजे याचं उत्तर दिलं आणि खरं तर येणाऱ्या आरपीएल अर्थात रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धेसाठी आम्ही तयार आहोत हे सिद्ध करून दाखवलंय आणि तो संघ खेळतोय फायनल. त्यांच्यासमोर आमचा ग्रामीण संघ. हा चेंडू हवेत पाहायचंय ते उंच गेलाय परंतु फिल्डर आहेत आणि टिपली असेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. शुभम पाटील बॅक टू द डगआउट. चला बाबांचे 11 यंगस्टार नारपोली टीम फायनल मध्ये. परंतु त्या संघाला दोन आयकॉन दिले होते तरी सुद्धा त्यांनी ते चॉईस केले नाहीत. कारण आपल्या गावातल्या ग्रामीण खेळाडूंवरती एवढा विश्वास आहे का आतापर्यंत त्यांच्या संघाने जो परफॉर्मन्स केला या स्पर्धेमध्ये त्यामुळे कदाचित कॅप्टनचा तो डिसिजन असेल की आपले प्लेयर खेळवायचे आणि सध्या तरी त्यांचा संपूर्ण टीम अर्थात 11 खेळाडू त्यांचेच पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली पहिल्या ओव्हरमध्ये. बॉल चांगला आहे फॅटवरती टाकला होता परंतु इथे लॉंग ऑफ रिझर्व मधून क्षेत्ररक्षक आलेत. धावून एक धाव मिळाली फक्त सिंगल. काय षटक आहे दिनेश पाटीलचं. ज्या दिनेश पाटीलनं अगदी इम्प्रेसिव्ह खेळ या स्पर्धेमध्ये केला पहिल्या दिवशी तो दिनेश पाटीलचा संघ अर्थात मैदानावरती दिनेश पाटीलनं बघा 4 बॉल फेकलेत 1 विकेट तर 3 धावा. समोर आरपीएल लॉट्स मधला सगळ्यात ताकदवर संघ आहे शौर्य 11 नावडे. त्या टीमला आतापर्यंत थांबवलंय. ज्या फलंदाजांनी सकाळपासून हाहाकार माजवला त्या फलंदाजांना शांत करणं. अमित नाईक सारखा विस्फोटक काढू, अभिषेक खातू सारखा विस्फोटक काढू इथे दिनेश पाटीलनं आतापर्यंत शांत ठेवलाय. सुंदर गोलंदाजी. फटका हवेत आहे. यावेळी संधी दिली आहे. पायचं फिल्डर पोहोचलाय. यस कॅच. आणि अमित नाईक ज्या खेळाडूने सकाळपासून प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलं त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. दिनेश पाटीलच्या षटकातला हा गोल्डन विकेट ऍज ओपनर सलामी वीर दोन्हीच्या दोन्ही खेळाडू त्यानं बाद केल्यात आणि मैदानावरती ह्या षटकामध्ये 4 धावा देत 2 गडी बाद केल्यात. काय सुंदर गोलंदाजी केली यंगस्टार नारपोली टीमच्या दिनेश पाटीलनं. चला नारपोली टीम एकत्र येऊ नका. फायनल मॅच आहे लक्ष असू द्या. 24 इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून बरेच असे प्रेक्षक जे आहेत सध्या ऑनलाईन आमच्यासोबत जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. ग्राउंडवरती देखील मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक वर्ग सध्या मॅचचा आनंद लुटतायत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि काय घडलं इकडे ग्रामीणचा संघ मी आत्ताच उल्लेख केला की 2 आयकॉन प्लेयर कमिटीने देऊन सुद्धा त्यांनी फक्त आपल्या खेळाडूंवरती विश्वास दाखवलाय. खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या कॅप्टनचं कौतुक केलं पाहिजे की आत्ता सध्या मैदानावरती त्यांच्या 11 खेळाडू गावातले आहेत आणि समोर रायगड प्रीमियर लीग मधला एक ताकदवर संघ आहे. ज्या संघाने 7 संघांना परास्त करून आता फायनल पर्यंत पोहोचलेत तो ताकदवर संघासमोर खेळताना पहिलाच षटक जे दिनेश पाटीलने फेकलाय अगदी ताकदवर. 4 धावा 2 विकेट. एकीकडे खरं तर
अमित नाईक सारखा विस्फोटक काढू गोल्डन डग अर्थात शून्यावती 2 धावा त्यानं केला, परंतु शुभम पाटील शून्यावती बाद झाला आणि फक्त 4 धावा आल्यात. गोलंदाज तयार, दुसरं षटक प्रणय मडवी. पहिला चेंडू डेट. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय विकीदादा नाईक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दादा या आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. यावं आपण व्यासपीठावरती, आपल्याला इन्व्हाइट केलं जाते, आपण यावं. शेवटचा क्षण मान्यवरांची मान आली. खरं तर या ठिकाणी आज शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आहे. सुंदर चेंडू, एक धाव मिळणार, फक्त एक धावेनं संघ पोहोचलाय पुढे 5 धावसंख्येवरती. अभिषेक खातू ज्या फलंदाजानं आज खरं तर गोलंदाजांची कंबर तोडली सकाळपासनं, तो सध्या शांत आहे नार्पोली टीमच्या गोलंदाजांच्या समोर. आणि नवीन बॅट्समन जो सध्या साहिल खानावकर आहे, तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, साहिल खानावकरचा वार, मिळेल षटकार. साहिल खानावकरनं खातं गोल केलं षटकारानं. मधल्या फळीतील एक विस्फोटक खेळाडू. आज प्रत्येक मॅच मध्ये त्यानं चांगली कामगिरी केली आहे. साहिल खानावकर प्रत्येक मॅच मध्ये इम्पॉर्टंट खेळी, छोटी खेळी पण सर्वात इम्प्रेसिव्ह खेळी त्यानं प्रत्येक मॅच मध्ये केली. त्यानं खरं तर मधल्या फळीमध्ये येऊन चांगली बॅटिंग. चांगला बॉल आहे, समोर फिल्डर आहे, शॉर्ट मिड विकेटला बीट झाला, एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल दिलाय, 2 धावा मिळतील. 2 धावा मिळाल्या चेंडूवरती, 2 धावेने संघ पोचलाय 13 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 13. 13 रन. अजून एक चांगला बॉल पाठीमागे चाललाय डिक्लर झोन कडे, परंतु इथे जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत इथे पाहायचा आहे. 2 धावा. फिफ्टीन रन लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. फटका हवेत फसलाय, साहिल खानावकरची विकेट ही चालली माघारी. आणि अशा प्रकारे तिसरा धक्का शौर्य 11 नावडे टीमला. सर नवीन बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, तो म्हणजे रत्नदीप चौधरी. ओ नक्की बॉल तरी कुठला होता. षटक समाप्त, एक सिंगल सोबत. आणि अशा प्रकारे षटक समाप्त झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आम्हाला माहिती देताना प्रणय 16 धावा, गडी बाद झाल्या 3.
चला शेवटचं षटक आहे आणि गोलंदाज निर्भय मडवीचा वापर अंतिम षटकामध्ये करण्यात आलेला आहे. समोर बॅट्समन सध्या तुम्हाला पाहायला मिळेल रत्नदीप लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. त्या ठिकाणी एका ऍक्शन मध्ये बॉल उचलता आला नाही परंतु एकच धाव घेतली. याचं कारण की अभिषेक खातूला स्ट्राईक हवी आहे आणि जर अभिषेक खातू शेवटपर्यंत त्या ठिकाणी राहिला तर त्याच्या बॅटमधनं अपेक्षा आहे त्यांच्या टीमला की 2 ते 3 मोठे फटके तरी लिहायला हवेत तेव्हा एक चांगला टोटल उभारेल. बॉल चांगलाय, फसवलाय अभिषेक खातूला. कुठल्यावरती चेंडू ठेवला, थोडासा स्लो केला आणि ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न अभिषेक खातूचा फसलाय. अशा प्रकारे तो चेंडू डॉट आलाय आणि सध्या मैदानावरती निर्भय, ज्याला भय नाही परंतु सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा बॉल हवेत आहे परंतु आता फिल्डर भरपूर लांब राहिलाय. तोपर्यंत एकदा मिळाली, डबलचा कॉल दिलाय पाहायचं इथे. दुसरी धाव घेत असताना आता थर्ड अंपायर, संपूर्ण दिवसात पहिला थर्ड अंपायर. चला आमच्या स्पर्धेचे मेन आयोजक मुकेश दादा. OUT फलंदाज बाद मिळेल फक्त एकच धाव आणि एका सिंगलनं टीमची टोटल 18 धावा. काय गोलंदाजी आहे. ज्या संघानं सकाळपासनं येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलं त्या संघाला शांत ठेवलाय. 3 चेंडू फेकलेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये धावा आल्या त्या फक्त 2. काय गोलंदाजी निर्भय मडवी करतोय. याच्या अगोदर प्रणय मडवी आणि पहिलं षटक दिनेश पाटीलचं भरपूर चांगलं राहिलं. एक धाव, डिक्लेअर झोन, काही फरक पडत नाहीये. 11 जणांच्या टाळ्या वाजतात, त्याच्यासोबत त्यांचे पाठीराखेही टाळ्या वाजवत आहेत कारण एका धावेनं जास्त काही फरक पडणार नाहीये आणि 19 धावा सध्या धावपळकावती लागल्यात. शेवटचं षटक आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत. इथनं जरी 2 मोठे फटके ठोकले तर 30+ स्कोर पाहायला मिळेल आणि तो सन्मानजनक असेल. व्हाईट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अगदी लांब होता आणि नक्कीच पंचांनी लगेचच वाईट घोषित केलाय. धावसंख्या 20 रन्स. भावेश उलवेकर आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार. षटकाराने टीमची टोटल 26. भावेश उलवेकर एक दमदार खेळाडू, ताकदवर खेळाडू, कडूक पाड्याचा आणि सध्या मैदानावरती नावडे टीम कडून खेळतोय. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट होणार फायनल मध्ये, टार्गेट सेट होणार फायनल मॅचचा. अर्थात शेवटचा बॉल समोर आहे भावेश उलवेकर. सध्या शौर्य 11 नावडे टीमची टोटल आहे धाव फडकावरती 3 गडी बाद 26 धावा. शेवटचा बॉल, डिक्लेअर झोन, 1 धाव मिळते आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. शौर्य 11 नावडे टीमनं केल्या त्या पहिल्या सत्रामध्ये 27 धावा आणि आता 28 धावेचं टार्गेट आहे. प्रति ओव्हर जर आपण पाहिलं तर 9.33 ची सरासरी ही भाव्यांशी 11 यंग स्टार नारपोली टीमला करायच्या प्रति षटकामध्ये 9.33 च्या सरासरी धावा, अर्थात 28 धावेचं टार्गेट. चला शौर्य 11 नावडे टीम आपण वेग घेऊ नका प्लीज.
हॅलो हॅलो. बघा आता शेवटचा सामना आपला पहिली इनिंग झालेली आहे आणि आपल्या फायनलच्या सामन्याची शेवटची इनिंग इथं राहिलेली आहे. तरी कृपया ज्या आपले ग्रामस्थ कुठे बसले असतील कृपया सर्वांनी आपल्या समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. आता आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी आपले जे ग्रामस्थ कुठे बसले असतील कृपया सर्वांनी आपल्या या समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. बघा आपले ज्या कोली गावातील ग्रामस्थ आहेत त्यांनी कृपया आपल्या इथे समालोचन कक्षामध्ये येऊन इथे आपली हजेरी दाखवायची. आता थोड्याच वेळात फायनलचा सामना चालू आहे. पहिली इनिंग झालेली आणि शेवटची इनिंग इथे राहिली आणि नंतर आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी कृपया जे आपल्या गावातील ग्रामस्थ कुठे असतील तर कृपया त्यांनी सर्वांनी इकडे आपल्या समालोचन कक्षामध्ये येऊन आपली इथे उपस्थिती दाखवायची आहे. तुमची उपस्थिती इथे आम्हाला फार महत्त्वाची आहे कारण आता आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नंतर होणार आहे आणि तो बक्षीस वितरण सर्व ग्रामस्थांच्या शुभ हस्ते आम्हाला इथे करायचं आहे. जर ग्रामस्थ मंडळ कृपया आजूबाजूला कुठे असतील आम्हाला इथून दिसत नाही तरी सुद्धा तुम्ही आपल्या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं ही तुम्हाला सर्वांना आम्हाला आमची कडकडीची विनंती आहे. जर कुठे कृपया बसले असतील तर सामना चालू आहे तोपर्यंत येऊन इथे समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. नक्कीच कोली गावातले जेवढेही ग्रामस्थ आहेत खरं तर दादांनी आता माहिती दिली की कोणी इथे उपस्थित झाले असतील दूरवरून आमचं लक्ष तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जरूर आपण या व्यासपीठावरती आपला भव्य सन्मान केला जाईल कारण ग्रामस्थांच्या शुभाशय आम्ही बक्षीस समारंभ करणार आहोत. कोली गाव खरं तर एक गाव एक होली या ठिकाणी होते. फार जल्लोषामध्ये अनेक कार्यक्रम या गावाच्या माध्यमातून एकत्रित येऊन करतात. ही सगळ्यात मोठी बाब आणि चांगली गोष्ट आहे की एक गाव एकत्र होऊन येणारा कार्यक्रम जर तुम्ही केला तर त्याचा आनंद फार वेगळा आहे आणि त्याचा आनंद फार मोठा आहे आणि ही कोली गावाची कथा आहे आणि खरं तर त्यांच्या कार्याला सलाम. सामना स्टार्ट. जाऊया कमेंट बॉक्स मध्ये बाबूशा. तो चलिए कुणाल नाइक आपसे फिर से एक बार आमंत्रण से पनवेल के खुशबू कुणाल दादा नाइक आइए जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए देखिए बात करेंगे फाइनल डे स्पेशल देखिए 45 स्पोर्ट्स और टी शर्ट और आइए आपका वेलकम स्वागत है. लेकिन मुकाबला की तरफ जाएंगे माफी चाहेंगे थोड़ा यहाँ पर अभिषेक यादव के ऊपर देखिए हमला करते हुए कल्पेश मस्कर लगाया भाई छक्का खींच कर क्या इतिहास आज एक नया लिखा जाएगा भाई यहाँ पर 28 की जरूरत है. 18 गेंद के ऊपर योगेश मडवी सर क्या ग्रामीण की टीम में इतिहास कर सकते हैं बतौर आइकॉन से देखिए टीम मैदान पर उतरी है. भव्यन से लेबन देखिए बात करेंगे यंगस्टर्स नारपुलिट टीम है. संतोष चौधरी सर देखिए बात करेंगे बहुत खुश रहेंगे टीम के पैकर्स ओनर है और इससे बेस्ट क्या परफॉर्मेंस टीम दे सकती है. प्रणय सर देखिए हमारे साथ स्कोर अच्छा साथ देते हुए नारपुली के देखिए बात करेंगे मयूर पाटिल सर के बहुत ही बढ़िया स्कोर आपका भी वेलकम स्वागत है. और जब बात करेंगे जब कोई टीम खेलती है ना पूरी गांव आपके साथ रहता है और इससे क्या बेहतर ग्रामीण मुकाबले के लिए हो सकता है. तैयार अभिषेक तो फिर से बार और इस बार देखिए बात करेंगे थोड़ा स्लो रखें उछाल बहुत बढ़िया रखता है यहाँ पर सिंगल लिए दूसरे के लिए भागे यहाँ पर और तेजी से ओ बाल बाल बचे यहाँ पर तो लेने का देना भी पड़ सकता था. क्या बात है ये काम करना पड़ेगा. कहते हैं ना जिंदगी में रिस्क लेने से मत डरिए. रिस्क में दिल टूटता है रिस्क से रिकॉर्ड टूटता है. जहां आप कुछ नहीं कर सकते हो ना वहां जरूर एक चीज करें वो है कोशिश. कहा जाता ना कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. टीम का स्कोर देखिए 8 रन है. नट आउट है बल्लेबाज. माइंडसेट हमेशा ऐसा रखो जो आता है वो मुझे कर लूंगा जो नहीं आता है वो सीख लूंगा. ओ खींचा शॉट ऑफ लेंथ से क्या टाइमिंग है देखिए तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहां गया मुन्ना. गेंद गया कलम्बुली सिग्नल छेरा. क्या बात है नहीं इतिहास आज लिख दीजिए भाई. यही तो ग्रामीण के छोरे देखिए और आरपीएल की टीम अच्छी खेले यहाँ पर क्योंकि फरदीन काजी जब आएंगे टीम में सेट हो जाएंगे तो फिर अमित नाइक को और बेनिफिट फायदा मिलेगा. जो बल्लेबाजी लाइनअप यहाँ पर लड़खड़ा है ना वो और बैलेंस हो जाएगा आरपीएल में.
एक अच्छा टीम फाइनल तक पहुंची है, बड़ी बात है। लेकिन जिस तरह से ये ग्रामीण की टीम खेल रही है, और ये बता दिए भाई यहाँ पर है ये ग्रामीण के देखिए आरपीएल में भी हमारे ग्रामीण के देखिए खिलाड़ी हैं। और यहाँ से देखिए तैयार होकर जाते हैं वाइट का हिसाब। कहते हैं ना, नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं, आपके एटीट्यूड पर निर्भर करती है। मैं दिनेश पाटिल का एटीट्यूड का तारीफ करना चाहूंगा। टीम का स्कोर 15 जब वो क्वालिफाई यहाँ किए थे ना, और मैन ऑफ द मैच के बाद मैंने उन्हें पूछा था कि आप 2 आइकॉन के साथ उतरना चाहोगे। उन्होंने कहा था देखते हैं, हमारी टीम से बात करते हैं। लेकिन टीम का जज्बा, कप्तान का जज्बा, तारीफ है। वो सीधा और एक बड़ा हिट भाई यहाँ पर से। अब तो देखिए नारपोले टीम बता रही है भाई यहाँ से, अरे मेहंदी लगा के रखना, ट्रॉफी सजा के रखना। अब तो हम ट्रॉफी उठाने आ रहे हैं। लेकिन कितना नंबर का भाई, अब पहली नंबर के ऊपर इन्होंने निशाना लगा दिए भाई। क्रिकेट कुछ कह नहीं सकते हैं। के लिए कल्पेश के लिए देखिए 1000 रुपया आता है संतोष चौधरी सर। क्या बात है, वाटर स्टार्ट से सही पता है मुकेश दादा, क्या काम किया इन्होंने, क्या काम किया भाई। और एक ढूंढते चाहिए भाई, यहां से मैच है या खत्म हुआ देखना पड़ेगा, एक की जरूरत है। ओ माय गॉड, ये बाहुबली ट्रॉफी की खासियत है, ये बड़ी कामयाबी देखिए यहां पर। तभी तो संतोष चौधरी सर देखिए बात करेंगे इस बल्लेबाज के लिए 1000। कल्पेश मस्कर सही बताएं, आज आरपीएल के देखिए कई टीम यहां पर आखिरी में आई। देखिए यहां पर बात करेंगे सूर्या इलेवंस नाउडे टीम है, और क्या यहां पर ग्रामीण के खिलाड़ी देखिए। ओ माय गॉड, आज देखिए आइकॉन भी नहीं लिए मुकेश दादा, ये दिलेरी है जिगरा, ये कहते हैं ना भाई यहाँ पर से मराठी मानुस आगरी छोरा। बहुत बड़ी अच्छी मैसेज, रबर बॉल टेनिस बॉल को देखिए। सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। हॅलो, तसेच बघा आताच आम्हाला या मॅचींसाठी आर्थिक मदत आलेले ते म्हणजे नियती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर यांच्याकडून आम्हाला 2500 रुपयाची देणगी आलेली आहे। त्यांचं आम्ही खरोखरच सहर्ष स्वागत करतो। नियती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर यांच्याकडून 2500 रुपयाची इथं आम्हाला देणगी आलेली आहे। आणि त्यांच्या दरवर्षी डे नाईट सुद्धा मॅची असतात, आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही ते आपल्याला इथे मॅचिंगचा हंगाम दाखवणार असं त्यांनी इथे डिक्लेअर केलेलं आहे। त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद करतो। ओ विनिंग शॉट, सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की दीवानी नहीं। आज एक ग्रामीण की टीम ने साबित कर दिया भाई यहाँ पर। व्हाट अ परफॉर्मेंस, कांग्रेचुलेशन दिनेश। और पूरी तरह से देखिए बॉम्बे से 11 से यंगस्टर नारपुली टीम है, और उसके साथ साथ ओनर संतोष चौधरी सर। कांग्रेचुलेशन, व्हाट अ मैच, व्हाट अ बाहुबली ट्रॉफी देखिए यहाँ पर फिनिश, वहां पर कमाल का नया इतिहास यहाँ पर लिखे जाएगा। फिर से यही बात कहूंगा नारपुली टीम के लिए कि लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे। एक बार सफल हो जाइए भाई, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। ये टीम को फॉलो किया जा रहा है। पहला दिन इतिहास लिखे, और आज देखिए कल्पेश मस्कर रहेंगे मैच के मैन ऑफ द मैच। संतोष चौधरी सर इनकी तरफ से 1000, लेकिन पूरी प्राइज डिस्ट्रीब्यूशन के समय दिया जाएगा। मैन ऑफ द मैच सभी प्राइज देखिए यहाँ पर। और तीनों टीम आ जाइए सामने। योगेश मणिवी सर की तरफ ले जाऊंगा, और हमारे देखिए पराग भूर सर, और उनके साथ देखिए हमारे योगेश मणिवी सर रहेंगे प्राइज डिस्ट्रीब्यूशन में। और वो समय आ चुका है यहाँ पर, कमाल का रहा है पर बाहुबली सर, अमित दादा, युवराज दादा, पूरी देखिए मैनेजमेंट है, कोहली सम्राट दादा, आभार मानना चाहेंगे जरूर है। आपने भी हम पे भरोसा दिखाया, और जितने कमेंटेटर हमारे अंपायर ने साथ दिए इनकी भी तारीफ करना चाहेंगे। मैं तो अंपायर की सराहना करना चाहूंगा, पिछले 3 दिनों से लाजवाब और 24 लाइव एक्सीलेंट बेमिसाल। 31 जुलाई में फिर से जुड़ जाइए 24 लाइव रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2। अरे ये तो झांकी है, पिक्चर अभी भी बाकी है, लेकिन एक कमाल के आयोजन ग्रेट है नारपुली टीम ने के, वेल डन। हॅलो, बघा सोपान शेठ नाईक तसेच गोकुल शेठ नाईक यांनी सुद्धा इथे स्टेजवर येण्याची कृपा करावी। सोपान नाईक तसेच गोकुल शेठ नाईक, कृपया तुम्ही इथे समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी। धन्यवाद, सर्वांचं मनापासून आभार। खरं तर आमचे लाईव्ह टेलिकास्ट, मंडप डेकोरेटर, त्यानंतर आमचे पंच, स्कोर, त्यानंतर आमचे समालोचक,
या सर्वांचं मनापासून आभार ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली, देणगी स्वरूपामध्ये ज्यांनी आम्हाला वस्तू स्वरूपामध्ये मदत केली, अशा सर्व दानशूदात्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक